झकास सोलापूर, लोकल येट ग्लोबल। नमस्कार, मी झकास सोलापूरचा विजय आणि साऊंड इंजिनियर जयेंद्र साखरे। आज मी सिद्धेश्वर मंदिरामध्ये सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी आलो होतो आणि येत्या रविवारी कार्तिक एकादशी आहे, त्यानिमित्ताने येथील विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो होतो। आणि त्यासोबतच या विठ्ठल मंदिराचे पुजारी प्रकाश पाठक यांची आज भेट झाली आणि त्यांच्याकडून या मंदिराची आख्यायिका काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी आज येथे आलेलो आहे आणि माझ्यासोबत आहेत येथील पुजारी श्री प्रकाश पाठक आहेत। या मंदिराचा आख्यायिका आम्हाला थोडक्यामध्ये सांगा। सोलापूर येथील ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर येथील श्री विठ्ठलाचे एक मंदिर आहे। या मंदिराबाबत थोडक्यात माहिती अशी आहे, ज्ञानेश्वर माऊलींचे आजोबा गोविंद पंत आणि आजी निराई मराठवाड्यातील आपेगावचे रहिवासी हे दोन्ही दाम्पत्य आपेगावून पंढरपूरला दर एकादशीच्या अगोदर पायी जात होते। जाताना आपल्या सोलापुरातील सिद्धरामेश्वर मंदिरासमोर जो आता सध्या मंडप आहे त्या ठिकाणी झाडी होती, त्या झाडाखाली बसणार, शिदोरी खाणार, पुढे पंढरीला जाणार। एक वर्ष ते शिदोरी खाऊन असं उठायला लागले, थकले होते, त्यांना त्रास होऊ लागला। त्याबरोबर सिद्धरामेश्वरांचं या दोघांकडे लक्ष गेलं। त्यांनी या ज्ञानेश्वरांच्या आजी व आजोबांना जवळ बोलवून त्यांची चौकशी केली। आपण एवढे थकलेले, आपण कोण, कुठे निघालात? त्यावर आजोबा आणि आजी यांनी सिद्धरामेश्वरांना सांगितले की आम्ही वारकरी आहोत, पंढरीला निघालो। अशा अवस्थेत तुमचं पंढरीमध्ये काय? असं सिद्धरामेश्वरांनी विचारल्यावर आजोबा म्हणाले, आम्हाला फक्त विठ्ठल दर्शन होईल। एवढे सांगितल्याबरोबर सिद्धरामेश्वरांनी या जागेवर विठ्ठलाचे साक्षात दर्शन दिलेले आहे, अशी थोडक्यात माहिती आहे। पहा सोलापूरकर, आपल्या या पावनभूमीमध्ये ज्ञानेश्वरांचे आजी आजोबांचं वास्तव्य कधी काही होतं यावरून लक्षात येतं। तर धन्यवाद गुरुजी, आम्हाला या सोलापूर बद्दल अशी आख्यायिका सांगितला आणि या कार्तिक एकादशी निमित्त मी विठ्ठल चरणी ही प्रार्थना करतो की त्यांचं आरोग्य व्यवस्थित असो। धन्यवाद। फॉलो करा, लाईक करा, शेअर करा। झकास सोलापूर, लोकल येट ग्लोबल।